वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आज आपण भगवंतांच्या 24 अवतारातला शेवटचा अवतार, म्हणजे जे आपण 14 अवतार आधी घेणार आहोत त्यातला हा शेवटचा अवतार आपण बघणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण वेदव्यास हा भगवंतांचा अवतार बघितला. आता आपण हा अवतार बघणार आहोत भगवंतांचा. बहुतेक मला असे वाटते की हा अवतार माहित नसेल बऱ्याच जणांना. हा अवतार आहे भगवंतांच्या, म्हणजे मी जे आता सांगत आहे ते 24 अवतारातले त्यांचा तो कितवा अवतार आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगत आलेली आहे. हा आहे भगवंतांचा 20वा अवतार, हंस अवतार, श्री हंस अवतार. हा पण अवतार मला असे वाटते की बहुतेकांना माहित नसेल. हा अवतार आहे ज्ञान, भक्ती आणि आत्मसाक्षात्काराचा दिव्य अवतार. भगवंतांच्या 24 अवतारातले मी आपल्याला नेहमीच सांगते की काहींनी दैत्याचा वध केला, काहींनी पृथ्वीचे रक्षण केले, काही धर्माची पुनर्स्थापना केली. मत्स्य अवताराने वेदाचे रक्षण केले, वराह अवताराने पृथ्वीला रसतळातून बाहेर काढले, नरसिंह अवताराने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. पण आपण आज ज्या अवताराबद्दल जाणून घेणार आहोत त्या अवतारात ना कुठल्या युद्धाचा प्रसंग नाही, ना दैत्य वध आहे, ना कुठली भव्य लढाई आहे. पण तरीही हा अवतार अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. कारण हा अवतार मानवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूचा नाश करण्यासाठी प्रगट झालेला आहे. तो शत्रू म्हणजे कोण? तर तो शत्रू म्हणजे अज्ञान. हा आहे भगवंतांचा श्री हंस अवतार. श्रीमद भागवत महापुराणामध्ये असे वर्णन येते की सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवानी आपल्या मनातून अनेक महान ऋषींचे निर्माण केले. त्यांच्यामध्ये सनकादिक ऋषी हे 4 ऋषी तर 4 कुमार तर होतेच, विशेष होते. हे चारही कुमार जन्मताच अत्यंत तेजस्वी, ज्ञानी आणि वैराग्यवान होते. आपण ह्या सुरुवातीच्या पहिल्या अवतारामध्येच आपण यांच्याबद्दल सगळं ऐकलेलं आहे. लहान बालकांसारखे त्यांचे रूप होते, त्यांचे ज्ञान असंख्य ऋषींपेक्षाही श्रेष्ठ होते. त्यांनी संसार, विवाह, संपत्ती, राज्य, भौतिक सुख याचा पूर्ण त्याग केलेला होता आणि ते परम सत्याच्या शोधासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलेले होते. एकदा या सनकादिक ऋषींच्या मनामध्ये अत्यंत गहन प्रश्न निर्माण झाला की हे विश्व नेमके कसे निर्माण झाले? आत्मा कोण आहे? बाप, तसं बघितलं तर खरंच म्हणजे मी बापरे असं म्हणता म्हणता थांबले. खूप अवघड आहे हा पण भाग समजून घ्यायला. पण आपण हा प्रयत्न करूयात भाग समजून घ्यायचा सगळेच जण. आत्मा कोण आहे? शरीर आणि आत्मा याचा संबंध काय? जीव मायेच्या बंधनात का अडकतो? आणि मोक्ष प्राप्त करण्याचा खरा मार्ग कोणता? असे सनकादिक ऋषींच्या मनामध्ये गहन प्रश्न निर्माण झाले. आता हे प्रश्न सामान्य नाहीत. मी आत्ताच बापरे हा शब्द उच्चारला. ज्यावेळेला ऋषींना देखील, ते सनकादिक सारख्या ऋषींना देखील ते अवघड वाटले, तर आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय गत असेल? हे प्रश्न सामान्य नव्हते. हे प्रश्न असे होते की ज्यांची उत्तरे मिळाली तर संपूर्ण जीवनाचे रहस्य उलगडले असते. म्हणून ते आपले पिता ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांनी विनम्रतेने आपल्या शंकांचे निरसन करण्याची ब्रह्मदेवांना विनंती केली. ब्रह्मदेवांनी त्यांचे प्रश्न ऐकले. ते स्वतः वेदांचे ज्ञाता होते, पण हा विषय अत्यंत सूक्ष्म होता. त्या क्षणी ते सृष्टी रचनेच्या कार्यामध्ये व्यस्त होते. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये सृष्टी रचना कशी करायची, मनामध्ये आणि डोक्यामध्ये त्यांच्या ते विचार चालू होते की आता ही सृष्टी रचना मला करायची आहे, तर मी ती रचना कशी करू? म्हणून त्यांनी त्या क्षणी हा प्रश्न त्यांच्या पुत्रांनी, मानसपुत्रांनी त्यांना विचारला. त्या क्षणी त्यांनी
विचारात होते सृष्टी निर्माण करायच्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच उभे राहिले. त्यांनी मनोमन भगवान नारायणांचे स्मरण केले आणि प्रार्थना केली की या कुमारांच्या शंकांचे निरसन करण्याची भगवान आपण कृपा करावी. भगवान तर भक्तांची हाक कधीच दुर्लक्षित करत नाहीत. मी आपल्याला नेहमी सांगते, कधीच हाक दुर्लक्षित करत नाही. क्षणात संपूर्ण ब्रह्मलोक दिव्य तेजाने उजळून निघाले. सर्व दिशामध्ये अलौकिक प्रकाश पसरला. ऋषी, देवता आणि ब्रह्मदेव विस्मयाने त्या प्रकाशाकडे बघायला लागले. त्या तेजोमय प्रकाशातून एक अत्यंत सुंदर शुभ्र हंस प्रगट झाला. तो सामान्य हंस नव्हता. त्याच्या प्रत्येक पंखातून दिव्य तेज प्रगट होत होते. त्याच्या दर्शनाने सगळ्यांच्या मनातली अस्वस्थता नाहीशी होत होती आणि त्याच्या उपस्थितीमध्ये वातावरणामध्ये एक अद्भुत शांतता पसरलेली होती. सनकादिक ऋषींना लगेच जाणवले की हा साधा पक्षी नसून हे प्रत्यक्ष भगवंत आहेत. सर्वांनी त्या दिव्य हंसाला प्रणाम केला. आपण पण त्या दिव्य हंसाला प्रणाम करूयात, कारण आपण फक्त आपल्या मनचक्षु समोर तो अवतार आणणं, आपल्याला ते अवतार दिसणं तर कधी शक्य नाहीये. आपण फक्त आपल्या मनचक्षु समोर त्या अवताराचे रूप आणण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांना मनोमन प्रणाम करूयात. मग त्यांनी प्रश्न विचारला, हे दिव्य पुरुषा आपण कोण आहात? हा प्रश्न साधा वाटतोय, पण तो प्रत्यक्षात संपूर्ण अध्यात्माचा केंद्रबिंदू होता. कारण मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले, सगळीच उत्तरे मिळून जातात. भगवंत हसले. ते म्हणाले, तुम्ही मला विचारता मी कोण आहे, पण आधी हे सांगा तुम्ही स्वतः कोण आहात? शरीराला तुम्ही स्वतः समजता आहात का? मनाला तुम्ही स्वतः समजता आहात का? बुद्धीला स्वतः समजतात का? जर शरीर बदलते, मन बदलते, विचार बदलतात, तर खरा मी कोण आहे? मी आता पहिल्यांदा सांगितलं, हा भाग थोडासा अवघड आहे समजायला. मला पण हा खूप लिहिताना देखील खूप अवघड गेला, पण मी प्रयत्न केलेला आहे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा. भगवान पुढे म्हणाले, जीव स्वतःला शरीर समजतो म्हणून तो दुःख भोगतो. जन्म, मृत्यू, सुख, दुःख, लाभ, हानी, मान, अपमान या सर्व गोष्टी फक्त शरीराशी संबंधित आहेत. आत्मा मात्र शाश्वत आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. श्रीमद भागवतामध्ये देखील हे सगळं सांगितलेलं आहे. ज्यांनी श्रीमद भगवद्गीता ज्यांनी ऐकलेली आहे आणि समजून घेतलेली आहे, त्याला याचा अर्थ फार पटकन लक्षात येईल. आत्मा शाश्वत आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, वृद्धत्व नाही आणि नाश तर नाहीच नाही. सनकादिक ऋषी अत्यंत लक्षपूर्वक हे ज्ञान ऐकत होते. भगवंतांनी पुढे मायेचे रहस्य सांगितले. ते म्हणाले, जेव्हा जीव परमात्म्यापासून स्वतःला वेगळा समजू लागतो तेव्हा माया निर्माण होते. त्यानंतर अहंकार निर्माण होतो. आधी माया निर्माण होते, मग अहंकार निर्माण होतो. अहंकारातून इच्छा निर्माण होते आणि इच्छेमधून बंधन निर्माण होतात. अशा प्रकारे जीव संसाराच्या चक्रामध्ये अडकून पडतो. हे आपण पण बघतो. भगवंताने एक खूप सुंदर उदाहरण दिलेले या अवतारामध्ये आपल्याला. जसा मनुष्य स्वप्नामध्ये अनेक घटना पाहतो, त्या घटनांचा आनंद घेतो, दुःख भोगतो, भीती अनुभवतो, पण जागा झाल्यानंतर त्याला समजते ना की ते स्वप्न होतं, ते मिथ्या होतं, ते खोटं होतं, खरं नव्हतं, ते स्वप्नामध्ये दिसलेलं होतं आपल्याला, तो भास होता. पण ज्या वेळेला त्याला स्वप्न पडतात, आपल्याला ज्या वेळेला स्वप्न पडतात, आपल्याला त्या क्षणी कधी आठवून बघा, एखादं स्वप्न जर आपल्याला आठवलं परत तर आपल्या लक्षात येतं की, किंवा आपलं आता एखाद्या स्वप्नामध्ये आपण घाबरून रडायला लागतो, ओरडायला लागतो, आपल्या शेजारी झोपलेली नवरा किंवा बायको जे कोणी असेल ते आपल्याला घाबरून उठवतो. त्याला आपण नंतर फक्त सांगतो की मला भीती वाटली. उठल्यानंतर आपल्याला लक्षात येतं ना ते खोटं होतं, ते जे काही स्वप्न पडलं ते सगळं मिथ्या होतं, खोटं होतं. पण स्वप्नामध्ये आपल्याला अनेक घटना दिसतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर संसारातल्या
अनेक गोष्टींचे खरे स्वरूप समजायला लागते आपल्याला. याच संवादाला हा जो सनकादिक ऋषी आणि भगवान हंसांच्या मध्ये जो संवाद झाला हा खूप मोठा आहे. मी एवढा आपल्याला नाही सांगितलेला, अगदी मोजकच मी यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पण हे सविस्तर जर आपल्याला बघायचं असेल तर याला हंसगीता हे नाव आहे. आणि हंसगीता यामध्ये आपल्याला सनकादिक ऋषी आणि भगवान हंस यामधला संवाद आपल्याला समजून येईल आणि त्यातून बराच बोध होईल. खूप मोठा अध्याय होईल म्हणून मी जास्त आपल्याला सांगत नाहीये. यामध्ये हंसगीतेमध्ये भगवानांनी सांगितले की मन हेच बंधनाचे कारण आहे आणि मन मोक्षाचे कारण आहे. विषयामध्ये अडकलेले मन जीवाला संसारामध्ये गुरफटून ठेवते आणि भगवंतांच्या चरणामध्ये स्थिर झालेले मन जीवाला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाते. भगवान म्हणाले की ज्याला प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचे दर्शन होते, ज्याला सर्वत्र एकच चैतन्य दिसते, त्याच्यासाठी त्याच्या मनामध्ये द्वेष उरत नाही, मत्सर उरत नाही आणि भीती उरत नाही. सनकादिक ऋषींनी भगवान हंस नारायणांना विचारले, हे प्रभो, जीव मायेच्या बंधनामध्ये का अडकतो? भगवंत म्हणाले, जेव्हा जीव स्वतःला शरीर समजतो आणि परमात्म्याला विसरून जातो. कलियुगामध्ये तर ते ठाई ठाई आपण बघत आहोत. तेव्हा माया त्याला बांधते, मी आणि माझे हा अहंकार निर्माण होतो आणि तेथूनच दुःखाची सुरुवात होते. हे आपल्याला कळतं पण वळत नाही. हे प्रत्येकाला, मला असो आपल्याला असो, हे सगळ्यांना हे असे होते. हा उपदेश आजच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आज माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा, घर, नाती यालाच सर्वस्व मानतो, पण यापैकी काहीही कायमचं नाहीये. म्हणूनच नाशवान गोष्टीमध्ये अति आसक्ती ठेवू नये. सनकादिक ऋषींनी दुसरा प्रश्न विचारला, जीवाला मोक्ष कसा प्राप्त होतो? भगवंत म्हणाले, ज्या क्षणी मन विषयाच्या आसक्तीतून मुक्त होऊन परमात्म्याकडे वळते, त्या क्षणापासून मुक्तीचा मार्ग सुरू होतो. कलियुगातील माणसासाठी हा खरंच खूप मोठा संदेश आहे. आपल्याला संसार सोडायचा नाहीये, पण संसार करताना भगवंतांना विसरायचं नाहीये. हाताने कर्म करायचं आहे, तुमचे हात चालू द्या, जे काही कामं करताय ते करा, पण मन भगवंतांच्या नामाचे स्मरण करत राहू दे. पुढे ऋषींनी विचारले, सगळ्यात मोठा शत्रू कोण? भगवंत म्हणाले, अनियंत्रित मन. मनच माणसाला उंचावर नेते, मनच अधःपतनालाही कारणीभूत ठरते. म्हणून मनाला सत्संग, नामस्मरण आणि चांगल्या विचाराची दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी आजपासूनच ह्यामधून मला जेवढे अतिशय सुंदर सुंदर जी उपदेश मिळालेले आहेत लिहिताना, ते उपदेश मी एकदा वेगळे लिहून ठेवलेले आहेत माझ्या वहीमध्ये. आणि मी एक त्याची वेगळी रोज आपण जसे गुड मॉर्निंगचे मेसेज सगळेजण पाठवतात, फॉरवर्डेड मेसेज असतात. ऍक्च्युली तसं बघितलं आपण ते, तर इकडून आलेला मेसेज तिकडे जातो, तिकडून आलेला मेसेज इकडे जातो, व्हॉट्सअपवर म्हणा, कुठेही आपण. पण मी आजपासून असं एक माझ्या मनाशी संकल्प केला की मला ज्यामध्ये आता हे विचारांचे मोती जे मला सापडतायत, या सगळ्या समुद्रातून हे मला जे मोती सापडायला लागले, या मोत्यांची माळा बनवून ठेवणार आहे, एक माळ बनवणार आहे. आणि त्यातल्या एक एक मोती मी रोज गुड मॉर्निंगच्या मेसेज सारखाच जेवढे माझे चांगले सगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर मी टाकण्याचा प्रयत्न मी आजपासून सुरू केलेला आहे. अतिशय खरंच इतके सुंदर विचार आहेत की त्या विचारांच्या म्हणजे मोहात आपण म्हणतो, मोहात पडल्यासारखी झालेली आहे मी. कितीदाही वाचले, कितीदाही ते वाचत राहिले किंवा लिहित राहिले तरी मला असं वाटायला लागतं, नाही अजून काहीतरी कमी आहे, अजून आपण हा भाग वाचूयात, यातून मला अजून काहीतरी लोकांच्यासाठी सांगण्यासाठी मिळेल, असे माझे होत चाललेले आहे. मी लिहिलेलेच मी परत परत करते. आता मी हे आपल्या समोर जो ठेवलेला आहे, श्रीमद भागवतांचं हे मी एक पुस्तक बनवलं नंतर,
मी तेव्हा लिहिलेलं होतं, तेच माझ्या परीने मी लिहिलेलं होतं, कारण मी काही तेवढी माझी झेप नाहीये, पण मला जितकं जमलं तसं केलेलं आहे. आता पण मी ह्या 24 अवतारांचं एक बनवणार आहे आणि यातलेच मी आता ही एक विचारांची पुष्पमाला जी आपण म्हणतोय ते मी रोज लिहिण्याचा प्रयत्न करत, असेच उपदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. असो, आपले विषयांतर झालेले आहे. पुढे ऋषीने विचारले, सर्वात मोठा शत्रू कोण? भगवंत म्हणाले, अनियंत्रित मन. मनच माणसाला उंचावर नेते, मनच माणसाचे अधपतनाला कारणीभूत ठरते. म्हणून मनाला सत्संग, नामस्मरण आणि चांगल्या विचारांची दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. कलियुगामध्ये तर मी आवर्जून प्रत्येकाला सांगेन की तुमच्या विचारांना चांगली दिशा द्या आणि तुमच्या सहवासामध्ये येणाऱ्यांचे देखील विचार परिवर्तन करायला सुरुवात करा. सनकादिक ऋषींनी आणखीन एक प्रश्न विचारला, ज्ञानी मनुष्याची ओळख काय? भगवंत म्हणाले, जो प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचे दर्शन करतो, जो कोणाचाही द्वेष करत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव ठेवतो, तोच खरा ज्ञानी. आज समाजामध्ये मतभेद आहेत, वाद आहेत, स्पर्धा आहे आणि स्पर्धा आणि द्वेष तर प्रचंड वाढलेला आहे. अशा वेळी हंसगीता आपल्याला समभाव, प्रेम आणि करुणा शिकवते. हंसगीतेचा सार एका वाक्यात सांगणं तर खूप अवघड आहे, असं मी म्हणणं पण खूप चुकीचं आहे, पण एक आपल्यासाठी म्हणून मी एका वाक्यामध्ये सार सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल की सत्य आणि असत्य, शाश्वत आणि नाशवान यातला भेद ओळखा. प्रत्येकाने हा भेद ओळखला पाहिजे. भगवंतांशी नाते जोडा, मन शुद्ध करा, सर्व जीवामध्ये परमात्म्याचे दर्शन करा. हाच हंस अवताराचा संदेश आहे आणि हाच सनकादिक ऋषींनी दिलेला उपदेश आहे. आणि आज कलियुगामध्ये मानवासाठी हा मोक्षाचा मार्ग आहे. हे सगळे ऐकून सनकादिक ऋषींच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. आता सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की एवढी सगळी रूपं घेतली, भगवंताने हंसाचं रूप कशासाठी धारण केलं असं? यामधून त्यांना काय म्हणजे का घेतलं? आता जसं मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं, हयग्रीव किंवा वराह यामागे कारण होतं. आता हंस रूपाच्या मागे कारण काय? तर भारतीय त्याच्या मागे पण खरंच खूप सुंदर अर्थ आहे. आपण कधी एवढ्या खोलामध्ये आजपर्यंत गेलो नाही, तर मी तर खरंच गेलेली नव्हते. म्हणजे मी स्वतः आपल्याला सांगेन की मी त्या खोलामध्ये जाऊन कधीही पुराण वाचले नाहीत. वाचले पण वरवर वाचले. त्याचा असाही अर्थ असतो हे आत्ता मला समजायला लागलेले आहे. प्रत्येक अवताराच्या मागचा अर्थ, त्या रूपाचा अर्थ मला आत्ता कळायला लागला. गेले 4 महिने झाले. तोपर्यंत हे सगळं माहिती होतं, पण अर्थ कधीही खोलात जाऊन मी स्वतः बघितला नाही. भगवंतानी हंसाचंच रूप का धारण केलं? भारतीय परंपरेत हंसाला विवेकाचं प्रतीक मानलं गेलं आहे. अशी मान्यता आहे, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हंसाला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर त्यातलं फक्त तो दूधच घेतो. आपण बघितलेलं तर काही म्हणजे मी तर स्वतः बघितलं आणि आपल्यापैकी कोणी बघितलं असेल तर मला कल्पना नाहीये. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ज्यांनी कुणी बघितलं असेल, प्रत्यक्षामध्ये कुठे हंस बघितला असेल आणि हे खरंच बघितलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगू शकता. पण मी आजपर्यंत हे बघितलेलं नाही, पण हे मी माझ्या आजी आई दोघींच्याकडून ऐकलेले की हंसाला जर दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर फक्त त्यातलं दूधच हंस पितो आणि पाणी तसंच ठेवतो. हे याचा अर्थ प्रतिकात्मक घ्यायचा आहे. याचा संदेश असा आहे की ज्ञानी मनुष्य सत्य आणि असत्य, शाश्वत आणि नाशवान, धर्म आणि अधर्म याच्यातला भेद ओळखू शकतो ज्ञानी माणूस. भगवंतानी हंसाचे रूप धारण करून मानवाला हाच संदेश दिला की जीवनामध्ये विवेक आवश्यक आहे. जे शाश्वत आहे ते स्वीकारा, जे नाशवान आहे त्यामध्ये जास्त आसक्त राहू नका, अति आसक्ती त्यामध्ये ठेवू नका. आजच्या काळामध्ये हंस अवताराचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतोय.
आज माहितीचा स्फोट झाला आहे. मोबाईल, इंटरनेट, सामाजिक माध्यमांवर असंख्य गोष्टी उपलब्ध आहेत. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. मी मागच्याच अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. माहिती बाहेरून मिळते, पण ज्ञान अंतर्मनातून जागृत होते. हंस अवतार आपल्याला शिकवतो की जीवनामध्ये विवेक अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार करा. मनावर नियंत्रण तुमच्या पाहिजे ते नियंत्रण ठेवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भगवंतांशी कायम जोडलेले राहा. ज्याप्रमाणे सनकादिक ऋषींनी प्रश्न विचारले आणि सत्याचा शोध घेतला, त्याचप्रमाणे आपणही जीवनामध्ये मधल्या प्रत्येक अनुभवातून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला पण कळतं की आपण सत्य दिसत असतं आपल्याला, पण ते आपण त्याला बाजूला सरकवतो आणि असत्याला खरं मानून त्याचा स्वीकार करतो. पण असे करू नका. जे सत्य आहे ते सत्य स्वीकारा, त्याला मान्य करा. हंस अवतार आपल्याला सांगतो की परमात्मा दूर कुठेही नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. मन शुद्ध झाले, अहंकार दूर झाला आणि भक्ती दृढ झाली, तर परमात्म्याचे दर्शन स्वतःच्या अंतर्मनातच होत. म्हणूनच भगवान श्री हंस अवतार फक्त केवळ अवतार नाही, तर तो ज्ञान, विवेक, वैराग्य आणि भक्तीचा दिव्य संदेश आहे. या भगवंतांच्या दिव्य अवताराला आणि भगवान हंस नारायणाला आपण कोटी कोटी प्रणाम करूयात आणि बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणूयात. अशा प्रकारे आज आपले भगवंतांच्या 24 अवतारातले 14 अवतार पूर्ण झालेले आहेत. पुढे आपले आता दशावतार जे सगळ्यांना माहित आहेत, भगवंतांचे जे दशावतार सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे, त्या सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची माहिती आहे. ते दशावतार मी माझ्या पद्धतीने, जी अजून लोकांपर्यंत कधी कधी असे होते, या पण अवतारांमध्ये आपल्याला लक्षात आलेले असेल की बरीचशी माहिती आपल्याला नवीन मिळालेली आहे. अशीच काही नवीन माहितीसह लवकरच आपल्या समोर येत आहे भगवंतांचे दशावतार घेऊन. तोपर्यंत मला अनुमती द्या. 1-2 दिवसातच मी दशावतारांचे एपिसोड सुरू करेन. तेव्हा आपण परत भेटूयात.